लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत त्यांच्या मोबाईलवर फोन करून सर्वसामान्य नागरिक बोलला आणि त्या नागरिकाचे काम ऐकून घेऊन खासदारांनी ते काम मार्गी लावले। असे एक उदाहरण कॉल रेकॉर्डिंग आणून दाखवा आणि 1000 रुपयांचे रोख पारितोषिक घेऊन जा अशी आगळी वेगळी स्पर्धा मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी भरविली आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत त्यांच्या मोबाईलवर फोन करून सर्वसामान्य नागरिक बोलला आणि त्या नागरिकाचं काम ऐकून घेऊन खासदारांनी ते मार्गी लावलं। असं एक उदाहरण कॉल रेकॉर्डिंग आणून दाखवा आणि 1000 रुपयाचं रोख पारितोषिक घेऊन जा अशी आगळी वेगळी स्पर्धा मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी भरवली आहे। त्या स्पर्धेचे पोस्टर त्यांनी एसटी स्टँडवर जाऊन मतदारसंघातील पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी या जाणाऱ्या एसटी बसेसवर लावलेत। यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे निवडून आल्यानंतर ते 1 मार्च 2024 पर्यंत कोणत्याही एका सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना त्यांच्या मोबाईलवर आपल्या नागरी समस्येकरता फोन लावला आणि सुजय विखे पाटील त्यांच्याशी बोलले आणि समस्या सोडवली। असा एक फोन कॉलची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला दाखवावी, त्याला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक नितीन भुतारे देतील। ही स्पर्धा आयोजित करण्याचं कारण संपूर्ण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांकडे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मोबाईल नंबर नाही, कधीही ते जनतेच्या संपर्कात नाही, कोणते ठोस काम नसल्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात ऑर्केस्ट्रा गाण्याचे शो आयोजित करण्यात येत आहेत आणि त्यामध्ये मैं हूं डॉन या गाण्यावर नाचून मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून किती लोकांचं काम त्यांनी मार्गी लावलं हे समजेल आणि खरा चेहरा त्यांचा हा जनतेसमोर येईल अशी टीका मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी केली आहे। त्यांच्या अशा या आगळ्या वेगळ्या स्पर्धेमुळं भाजपा मोठ्या अडचणीत सापडली आहे। या स्पर्धेची चर्चा नगर जिल्ह्यामध्ये होत आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या वतीने आम्ही एक अनोखी स्पर्धा ठेवली की जे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे जे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुजय विखे यांना ते 2019 पासून तर 1 मार्च 2024 पर्यंत ज्या संपूर्ण 5 वर्षाच्या कालामध्ये त्यांच्याशी फोनवर बोललेल्या कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीने त्यांच्या फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला आणून द्यावी, त्यास आम्ही 1000 रुपयाचं पारितोषिक देणार। परंतु तो फोन कॉल हा सुजय विखेंनी सर्वसामान्य माणसाशी बोलताना हा नागरी समस्येविषयी असावा, मतदारसंघातील कामाविषयी असावा। कारण की जर पाहिलं तर आज या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाकडं सुजय विखेंचा मोबाईल नंबर अधिकृतसुद्धा नाही आहे। 50 PA आहेत, त्यांच्या कुठल्या तरी एका PAला फोन केला तर सर्वसामान्य नागरिकांना 10 PAंना फोन करावं लागतात एका कामासाठी। म्हणजे कुठंतरी हे खासदार सर्वसामान्यांमध्ये वावरत नाही आणि हे कुठेतरी वावरत नसल्यामुळे आज त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक गावांमध्ये ऑर्केस्ट्राचे शो घ्यावे लागतात आणि त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांना स्वतःला मैं हूं डॉन या गाण्यावर नाचावं लागतं। म्हणजे याच्यात कुठंतरी लक्षात येतं की आपण किती लोकांचे कामं केलेत। जर कामं केले असते तर गाण्यांवर नाचण्याची वेळ खासदार सुजय विखे यांना आली नसती आणि अशा प्रकारे डान्स करून मतं मागण्याची वेळ सुजय विखेंना व भारतीय जनता पार्टीवर आलेली नसती। त्यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व कुठल्याही पहिला जो माणूस येईल त्याला आम्ही 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।